Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.2 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 25 वर प्रॅक्टिस सेट 2.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. सगळेच क्वेश्चन्स खूप इझी आहेत, डिफिकल्ट असं काही नाहीये. फक्त काही गोष्टी आता इथे आपल्याला रिवाइज करायच्या. या आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण त्या अभ्यासलेल्या आहेत, जसे की रिअल नंबर्स म्हणजे काय, रॅशनल नंबर्स म्हणजे काय, इररॅशनल नंबर्स म्हणजे काय, सगळं अभ्यासलेलं आहे की नाही. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आता आपण त्या सगळ्या गोष्टी थोडक्यात रिवाइज करणार आहोत. इररॅशनल नंबर्सला अगदी व्यवस्थित समजून घेणार आहोत. नक्की हे नंबर्स असतात तरी कसे ते पाहणार आहोत आणि मग हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह केले ना की ते आपल्याला छान समजतात. तर चला लगेचच पाहून घेऊयात की रॅशनल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स. आपण अभ्यासलेलं होतं, जे नंबर्स m अपॉन n च्या फॉर्म मध्ये राईट केले जातात त्यांना रॅशनल नंबर्स असं म्हणतात. त्याचबरोबर m आणि n म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन्हीही इंटिजर्स असले पाहिजेत आणि जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे हा जो n आहे तो 0 नसला पाहिजे. या 3 कंडिशन्स आहेत नंबर रॅशनल नंबर असण्याच्या. क्लिअर. मग आता मला सांगा 7/12 रॅशनल नंबर आहे का? तर हो. का बरं? कारण पहा m अपॉन n च्या फॉर्म मध्ये आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीही इंटिजर्स आहेत. 7 इंटिजर आहे, 12 इंटिजर आहे. जो डिनॉमिनेटर आहे तो 0 आहे का? नाही, तो तर 12 आहे. मग हा जो नंबर आहे तो रॅशनल नंबर आहे. त्याचप्रमाणे -2/5 रॅशनल नंबर आहे का? तर हो. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये आहे, म्हणजेच m अपॉन n च्या फॉर्म मध्ये आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही इंटिजर्स आहेत. -2 हा इंटिजर आहे, एक नेगेटिव्ह नंबर आहे की नाही, आणि 5 हा सुद्धा इंटिजर आहे. त्याचप्रमाणे आता मला सांगा 3 हा रॅशनल नंबर आहे का? तर हो, 3 हा रॅशनल नंबर आहे. का बरं रॅशनल नंबर आहे? हा तर m अपॉन n च्या फॉर्म मध्ये नाही लिहिलेला. हे पहा आता इथे हा 3 m अपॉन n च्या फॉर्म मध्ये जरी दिलेला नसेल तरी सुद्धा त्याला आपण m अपॉन n च्या फॉर्म मध्ये राईट करूच शकतो, हो की नाही. आता इथे तुम्ही म्हणाल 3 हा तर एक होल नंबर आहे, बरोबर. पण तुम्हाला माहित आहे ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याला आपण 1 डिनॉमिनेटर आपण राईट करू शकतो की नाही. मग आता इथे नंबर 3 हा m अपॉन n च्या फॉर्म मध्ये आपण राईट केलेला आहे. म्हटल्यावर 3 हा काय झाला? हा एक रॅशनल नंबर झाला, बरोबर. आता हे पहा √2 हा एक रॅशनल नंबर आहे का? इथे तुम्ही म्हणाल की हो, ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, हे तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं. मग √2 ला सुद्धा आपण √2/1 असं राईट करू शकतो. तर हो, तुम्ही बरोबर आहात. याला आपण √2/1 हे राईट करू शकतो. पण एखादा नंबर रॅशनल नंबर असण्याच्या 3 कंडिशन्स फुलफिल झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला सांगितलं. एक तर तो फर्स्ट कंडिशन m अपॉन n च्या फॉर्म मध्ये पाहिजे आहे, m अपॉन n च्या फॉर्म मध्ये. सेकंड कंडिशन काय आहे? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजेच m आणि n दोन्हीही कसे हवेत? इंटिजर्स हवेत. इथे इंटिजर्स आहेत का? √2 हा एक इंटिजर आहे का? नाही, √2 हा इंटिजर नाहीये. म्हटल्यावर इथे √2 हा रॅशनल नंबर नाहीये. रॅशनल नंबर नाहीये मग कोणता नंबर आहे? रॅशनल नंबर नाही म्हणजे तो इररॅशनल नंबर आहे. इररॅशनल नंबर ची डेफिनेशन काय आहे? जे नंबर्स रॅशनल नंबर्स नाहीयेत त्यांना आपण इररॅशनल नंबर असं म्हणतो. किती इझी डेफिनेशन आहे की नाही. मग 2 हा काय झाला? एक इररॅशनल नंबर झाला. आता मला सांगा √3 हा कोणता नंबर आहे? रॅशनल नंबर की इररॅशनल नंबर? बरोबर, √3 हा एक इररॅशनल नंबर आहे. जरी आपण याला m अपॉन n च्या फॉर्म मध्ये राईट करू शकत असलो तरी सुद्धा सेकंड कंडिशन रॅशनल नंबर असण्याची फुलफिल इथे होत नाही. न्यूमरेटर हा इंटिजर नाहीये, बरोबर. म्हणजेच √3 हा एक इररॅशनल नंबर झाला. आता मला सांगा -√5 रॅशनल आहे की इररॅशनल आहे? व्हेरी गुड, इररॅशनल नंबर आहे. √7 कोणता नंबर आहे? इररॅशनल नंबर आहे. आता मला सांगा √4 हा इररॅशनल नंबर आहे की रॅशनल नंबर आहे? बरेच मुलं तुमच्यापैकी आता पटकन बोलले असतील, अरे हा तर इररॅशनल नंबर आहे, कारण की जे रूट मध्ये असतात ते सगळे इररॅशनल नंबर आहेत. आताच आपण पाहिलं, हो की नाही. पण नाही, थांबा. हे पहा √4 ला आपण 2 राईट करू शकतो. कसं काय? कारण की √4 म्हणजेच काय आहे? 2 आहे. 2 चा स्क्वेअर काय आहे? 4 आणि 4 √4 काय आहे? तर 2 आहे. 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे जेव्हा आपल्याला राईट करायचं असतं तेव्हा आपण असं राईट करत असतो ना, √4. मग √4 म्हणजेच 2 आहे आणि 2 ला आपण m अपॉन n च्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो, तुम्हाला माहित आहे. आणि मग हा रॅशनल नंबर झाला की इररॅशनल नंबर झाला? m अपॉन n च्या फॉर्म मध्ये आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही इंटिजर्स आहेत. डिनॉमिनेटर 0 नाहीये म्हणजे हा तर एक रॅशनल नंबर झाला. मग √4 हा सुद्धा कोणता नंबर झाला?
रॅशनल नंबर झाला. लक्षात घ्या, इरॅशनल नंबर नाही, रॅशनल नंबर. आता मला सांगा √9 हा कोणता नंबर आहे? व्हेरी गुड, कारण की √9 ला आपण 3 असं राईट करू शकतो. बरोबर, 3 म्हणजेच 3/1. चला आता या गोष्टी, या बेसिक गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत. आणखीन काही गोष्टी समजून घेऊयात आणि मग आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊयात. रॅशनल नंबर्सचं डेसिमल रिप्रेझेंटेशन आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये अभ्यासलेलं आहे इन डिटेल. डेसिमल रिप्रेझेंटेशन कोणत्या 2 प्रकारांमध्ये येतं रॅशनल नंबर्सचं? तर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. जेव्हा कधी एखाद्या रॅशनल नंबरला आपण डेसिमल फॉर्म मध्ये चेंज करतो तेव्हा जे डिव्हिजन आहे ते जर टर्मिनेट झालं, टर्मिनेट होणं म्हणजे काय? तर डिव्हिजन केल्यानंतर जो रिमाइंडर आहे ना तो 0 आला म्हणजे काय होतं? डिव्हिजन संपतं, टर्मिनेट होतं. म्हणून त्या फॉर्मला आपण म्हणतो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता इथे 7/4 हा एक रॅशनल नंबर आहे. याला आपण सॉल्व्ह केलं म्हणजे 7 ला 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं? आपल्याला क्वोशंट मध्ये आन्सर मिळतं 1.75 आणि याचा रिमाइंडर येतो 0 म्हणजे डिव्हिजन काय होतं? संपतं, टर्मिनेट होतं. म्हणून रॅशनल नंबरच्या या डेसिमल फॉर्मला आपण म्हणतो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म म्हणजे काय? तर हे पहा, आता 4/11 म्हणजेच 4 ला 11 ने जर आपण डिवाइड करायला बसलो तर प्रयत्न करा, कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्हाला रिमाइंडर 0 काही येत नाही. काहीही करा तुम्ही, पूर्ण दिवसभर डिव्हिजन करत बसा तरी सुद्धा तुम्हाला रिमाइंडर 0 येत नाही. म्हणजेच काय होतं? ते डिव्हिजन संपतच नाही. संपणं म्हणजे टर्मिनेट होणं, संपत नाही. म्हणून त्या डिव्हिजनला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग. आणि रिकरिंग म्हणजे रिअकर होणं. जो कोशंट आहे ना तो रिअकर होतो म्हणजे कोशंट मधला एखादा डिजिट किंवा ग्रुप ऑफ डिजिट्स हे पुन्हा येतात, रिअकर होत असतात. म्हणून अशा फॉर्मला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता इथे तुम्ही 4 ला 11 ने डिवाइड केल्यानंतर जो कोशंट आहे ना तो काय येतो? 0.36. आणि इथंच तो थांबत नाही, पुन्हा 36, पुन्हा 36, पुन्हा 36, 36, 36, 36 असं तुम्ही कितीही डिवाइड करत बसलात तरी कोशंट मध्ये 36 हे 2 डिजिट्स कंटिन्युएशन मध्ये पुन्हा येत राहतात, रिअकर होतात. म्हणून अशा प्रकारच्या रॅशनल नंबरच्या डेसिमल फॉर्मला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता इथे 36 रिपीट होते की नाही, मग ते शो करण्यासाठी आपण काय करतो? त्यांच्या डोक्यावर देतो एक बार. क्लिअर झाली कन्सेप्ट? रॅशनल नंबर्सचे डेसिमल रिप्रेझेंटेशन 2 फॉर्म मध्ये येते, एक तर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि दुसरं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. पण इरॅशनल नंबर्सचं थोडंसं वेगळं आहे. इरॅशनल नंबर्सचा जो डेसिमल फॉर्म आहे तो कधीच टर्मिनेट होत नाही किंवा रिअकर होत नाही. म्हणजेच इरॅशनल नंबर्सचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म असतो. जसं की पाय हा काय आहे? एक इरॅशनल नंबर आहे. का बरं इरॅशनल नंबर आहे? आता तुम्ही म्हणाल की पायची व्हॅल्यू तर आपण 3.14 घेत असतो किंवा 22/7 घेत असतो, मग ती काय आहे? हे पहा, पायची जरी आपण 3.14 ही व्हॅल्यू घेत असलो तरी सुद्धा ती एक अप्रॉक्स व्हॅल्यू आहे. पायची व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट करायला बसलो म्हणजे त्याचा जो डेसिमल फॉर्म आहे तो जर आपण फाइंड आउट करायला बसलो ना, आपण जनरली काय घेतो? 3.14. पण इथेच ती संपत नाही, ती पुढे हे पहा 1592653 कंटिन्यू आहे. आपण कितीही पायची एक्झॅक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायला घेतली तरी सुद्धा ती आपण फाइंड आउट करू शकत नाही. म्हणून पाय हा एक इरॅशनल नंबर आहे. त्याचप्रमाणे √2 हा सुद्धा एक इरॅशनल नंबर आहे, कारण √2 चा डेसिमल फॉर्म आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. जसं की इथे आपल्याला एखादा रॅशनल नंबर आपण घेतला तर त्याचा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आपल्याला मिळतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आपल्याला मिळतो. पण इरॅशनल नंबरचा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्मही आपल्याला मिळत नाही आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म सुद्धा मिळत नाही. इरॅशनल नंबर्सचा डेसिमल फॉर्म हा कायम नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म असतो. ओके, हे पहा, when written as a decimal rational number will never end and never repeat in a pattern. आलं लक्षात? सो √2 हा काय आहे? एक इरॅशनल नंबर आहे. आपण तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेलंच आहे की √2 ची जो डेसिमल फॉर्म आहे
तो कसा फाइंड आउट करायचा आपण पुढे पाहूयात. हे पहा, √2 हा एक इरॅशनल नंबर आहे, √3 इरॅशनल नंबर आहे, कारण त्यांचा जो डेसिमल फॉर्म आहे तो आपल्याला एक्झॅक्ट फाइंड आउट करता येत नाही. त्यांचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतो. ऑल्सो दीज नंबर्स कॅन नॉट बी रिटर्न ॲज अ फ्रॅक्शन. या नंबर्सला आपण फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये राईट करू शकत नाही. एव्हरी स्क्वेअर रूट ऑफ नॉन परफेक्ट स्क्वेअर, हे पहा, प्रत्येक नॉन परफेक्ट स्क्वेअर रूट हा इरॅशनल नंबर असतो. आता या सेंटेन्सचा काय अर्थ आहे हे पहा, समजून घेऊयात. स्क्वेअर रूट ऑफ 2 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे सांगता येतंय का? नाही. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 हा काय झाला, एक इरॅशनल नंबर झाला. स्क्वेअर रूट ऑफ 3 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे सांगता येतंय? 3 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? नाही. मग √3 हा काय झाला, एक इरॅशनल नंबर झाला. स्क्वेअर रूट ऑफ 4 कोणाचा स्क्वेअर आहे? ऑफकोर्स 2 चा स्क्वेअर आहे, आपल्याला माहित आहे. आणि याला आपण फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये सुद्धा राईट करू शकतो, 2/1 अशा पद्धतीने. सो √4 हा काय झाला, एक रॅशनल नंबर झाला. आलं लक्षात? प्रत्येक रूट मध्ये राईट केलेला नंबर हा इरॅशनल नंबर नसतो. क्लिअर? √2 इरॅशनल नंबर आहे, √3 इरॅशनल नंबर आहे, कारण आपल्याला सांगताच येत नाहीये ना की कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. पण हे सांगता येत आहे, √4 काय आहे? √4 आहे 2. √4 म्हणजेच काय, तर 2 चा स्क्वेअर आहे 4. म्हणून आपण म्हणतो की √4 हा एक रॅशनल नंबर आहे. √5 कोणता नंबर आहे? व्हेरी गुड, इरॅशनल नंबर. √6 इरॅशनल नंबर. √7 सांगता येते का कोणाचा स्क्वेअर आहे? नाही सांगता येते ना. म्हणजेच 7 चा स्क्वेअर रूट काय आहे सांगता येतोय का तुम्हाला? अजिबात सांगता येत नाहीये की कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे 7. आता 8 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? नाही सांगता येते. 9 कोणाचा स्क्वेअर आहे? स्क्वेअर रूट ऑफ 9 काय आहे? येस, 9 आहे 3 चा स्क्वेअर. बरोबर. म्हणजेच √9 म्हणजेच 3. आणि मग √9 हा कोणता नंबर झाला, रॅशनल की इरॅशनल? ऑफकोर्स रॅशनल, कारण आपल्याला सांगता येते √9 3 आहे म्हणून. आता मला सांगा, √16 व्हेरी गुड, रॅशनल नंबर आहे. √25 रॅशनल नंबर आहे. √16 रॅशनल नंबर कसं काय, कारण आपल्याला सांगता येतंय. √16 काय आहे? 4 चा स्क्वेअर आहे की नाही 16. सो √16 हा एक रॅशनल नंबर आहे. 25 हा 5 चा स्क्वेअर आहे. बरोबर. म्हणजेच √25 हा झाला एक रॅशनल नंबर. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की √36 रॅशनल नंबर आहे की इरॅशनल नंबर आहे. आता मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं की जर आपण √2 चा डेसिमल फॉर्म काढायला घेतला तर तो डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग येतो. टेक्स्टबुक मध्ये इरॅशनल नंबर्सचा डेसिमल फॉर्म डिव्हिजन मेथडने कशा प्रकारे फाइंड आउट केला जातो ते दिलेलं आहे. हे पहा, इथे स्क्वेअर रूट ऑफ 2 खाली डिव्हिजन मेथड आहे, इथे स्क्वेअर रूट ऑफ 3 खाली डिव्हिजन मेथड. सो या डिव्हिजन मेथडने कोणत्याही इरॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म फाइंड आउट केला जातो. पण तुम्ही इथे पाहताय हे डिव्हिजन थोडं वेगळं आहे. आपण जे नेहमी डिव्हिजन परफॉर्म करतो त्यापेक्षा इथले कॅल्क्युलेशन्स आणि जी मांडण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे. सो हे आपण सगळं अभ्यासणार आहोत, पण कधी, जेव्हा या टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला येईल तेव्हा. आणि या टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे प्रॉब्लेम सेट 2 मध्ये, क्वेश्चन नंबर 3. तिथे इरॅशनल नंबर दिलेला आहे आणि त्याचा डेसिमल फॉर्म आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग तेव्हा आपण हे समजून घेऊयात की हे डिव्हिजन कशा प्रकारे परफॉर्म केलं जातं. आता प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये एकही क्वेश्चन या टॉपिकशी रिलेटेड नाहीये. सो आपण प्रॉब्लेम सेट 2 जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा हे अभ्यासू की कशा प्रकारे या प्रकारचे डिव्हिजन आपल्याला परफॉर्म करता येते. आता आपण पाहूया की √2 हा एक इरॅशनल नंबर आहे, हे कसं प्रूफ करायचं. आपल्याला माहित आहे की √2 हा एक इरॅशनल नंबर आहे, कारण √2 ला आपण m/n च्या फॉर्म मध्ये राईट करू शकत नाही. बरोबर. त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन हे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग येत असतं. सो √2 हा एक इरॅशनल नंबरच आहे. पण जर आपल्याला विचारलं की प्रूफ करा की √2 हा एक इरॅशनल नंबर आहे, तर ते प्रूफ कसं करायचं ते आता समजून घेऊया. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. या टाईपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये 110% विचारलाच जातो. 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो. फक्त √2 च्या ऐवजी √3 विचारलं जाईल, √5 विचारलं जाईल, √7 विचारलं जाईल, कोणताही एक इरॅशनल नंबर दिला जाईल आणि आपल्याला म्हटलं जाईल की प्रूफ करा की हा एक इरॅशनल नंबर आहे. मग असे क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात ते समजून घ्या. आता ही जी मेथड मी आता तुम्हाला सांगते ही आणि ही एकमेवच मेथड आहे आपल्याला प्रूफ करण्याची की एखादा नंबर हा इरॅशनल नंबर आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या.
कन्फ्यूज होऊ नका, डिफिकल्ट असं काही नाहीये, खूप इझी आहे. आपल्याला काय करायचंय, त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे की प्रूफ करा हा एक इरॅशनल नंबर आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं की प्रूफ करा बस ही बसच आहे, तर तुम्ही काय म्हणाल, कसं प्रूफ कराल? तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे, ही बस बस नाही बाबा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रिक्षा आहे. मग मला सांगा, रिक्षाला किती चाकं असतात? रिक्षाला 3 चाकं असतात. आणि बसला किती असतात? 4 असतात. मग सांगा मला, ही बस आहे की रिक्षा आहे? मग तेच म्हणतील, हो बाबा ही बसच आहे. त्याच पद्धतीने इथे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यांना म्हणायचंय ठीक आहे बाबा, की हा जो रूट 2 आहे ना, तो एक रॅशनल नंबर आहे. मग रॅशनल नंबर हा P/Q च्या फॉर्म मध्ये राईट केला जातो, हो की नाही? सो इथे आपण म्हणूयात, लेट अस अज्युम दॅट रूट 2 इज रॅशनल नंबर. सो रूट 2 कॅन बी एक्सप्रेस्ड इन P/Q फॉर्म. आता हा जो P/Q फॉर्म आहे त्याला आपल्याला रिड्युस्ड फॉर्म मध्येच यूज करायचंय. रिड्युस्ड फॉर्म म्हणजे काय, तर P आणि Q चा 1 शिवाय दुसरा कोणताच कॉमन फॅक्टर नसणार, त्याला आपण म्हणतो रिड्युस्ड फॉर्म. फॉर एक्झाम्पल, हे पहा, आता इथे 4/8 आपण घेतलं, हा काय आहे, एक रॅशनल नंबर आहे. याचा रिड्युस्ड फॉर्म और सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय, तर ह्याला आपल्याला कमी 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 करत जायचंय. हे पहा, आता इथे 4 आहे, इथे 8 आहे, दोघांचाही कॉमन काय आहे, 2 आहे, बरोबर. तर 2 ने आपण डिवाइड करू शकतो, किंवा दोघांमध्ये कॉमन 4 सुद्धा आहे, 4 ने सुद्धा डिवाइड करू शकतो. चला 2 ने डिवाइड करूयात. सो 2 2s are 4, 2 4s are 8. आणखीन रिड्यूस होईल का? हो होईल ना, कारण पुन्हा या दोघांचा कॉमन फॅक्टर काय आहे, 1 आणि 2. सो 2 ने आपण डिवाइड करूया. 2 1s are 2, 2 2s are 4. ओके, 1/2 आलं. आता याला आणखीन आपण डिवाइड करू शकतो का? यांचा कॉमन फॅक्टर काय काय झाला, तर 1 चा फॅक्टर काय आहे, 1 फक्त, आणि 2 चा काय आहे, 2 आणि 1. सो कॉमन फॅक्टर काय आहे दोघांचा, तर इथे हा 1 आहे, इथे हा 1 आहे, दोघांचाही कॉमन फॅक्टर हा आता फक्त 1 शिल्लक राहिलेला आहे. मग अशाच पद्धतीने हा जो P/Q आपण घेतलेला आहे रूट 2 ला, तो सिम्पलेस्ट और रिड्युस्ड फॉर्म आहे. रिड्युस्ड फॉर्म म्हणजे P आणि Q चा 1 शिवाय दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर आता इथे नाहीये. ओके, सो रूट 2 इज इक्वल टू P/Q असं आपण लिहू शकतो. का लिहू शकतो, कारण आपण म्हटलेलं आहे की चला अज्युम करूया रूट 2 हा एक रॅशनल नंबर आहे, आणि रॅशनल नंबर आहे म्हटल्यावर आपण त्याला अशा पद्धतीने राईट करू शकतो, P/Q. सो रूट 2 इज इक्वल टू P/Q. आता हे जे रूट साइन आहे ना, ते आपल्याला खूप जास्त त्रास देत आहे, हो ना, त्याला आपण इथून घालवून टाकूया. कसं जाणार, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, हे एक इक्वेशन तयार झाले की नाही. मग इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला आपल्याला स्क्वेअर्स घ्यावे लागतील. चला स्क्वेअर घेऊयात. इथे स्क्वेअर घेतला आणि राईट हँड साइडला सुद्धा P²/Q². आता तुम्हाला माहिती आहे की रूट आणि स्क्वेअर एका ठिकाणी नसतात, ते एकमेकांना कट करतात. आता काय रिमेनिंग राहिलं, 2. सो 2 इज इक्वल टू P²/Q². ओके, आता हा जो Q² आहे ना, त्याला पाठवूयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. लेफ्ट हँड साइडला जेव्हा तो जाईल तेव्हा इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही, इकडे गेला की मल्टिप्लाय होईल. सो 2 इंटू Q², 2 इंटू Q² ला आपण 2Q² असंही राईट करू शकतो. दोघांमध्ये कोणतंच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं, तुम्हाला माहिती आहे. सो 2Q² इज इक्वल टू, राईट हँड साइडला काय शिल्लक राहिलंय मग आता, फक्त P². म्हणजे P² ची व्हॅल्यू काय झाली, 2Q². P² म्हणजेच 2Q². आता कोणत्याही नंबरला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं, हे पहा, समथिंग इंटू 2. समथिंग म्हणजे समजा चला आपण इथे 9 घेऊयात, इंटू 2 करा, काय येतं आन्सर, प्रोडक्ट काय येतं, 18. 18 काय आहे, इव्हन नंबर आहे, बरोबर. चला समथिंगच्या जागी आपण 5 घेऊयात, इंटू 2 करूयात, काय येतं आन्सर, 10. 10 काय आहे, एक इव्हन नंबर आहे. आता इथे जर तुम्ही 10 घेतलं, 10 नको, 10 हा इव्हन नंबर आहे. आपण कोणताही ऑड नंबर घेऊयात, 3 घेऊयात, 3 इंटू 2 करा, काय येणार, 6 येणार. 6 हा काय झाला, इव्हन नंबर झाला. म्हणजे कोणत्याही नंबरला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर जे आपल्याला आन्सर मिळतं ते काय मिळतं, ते एक इव्हन नंबर मिळतं. मग आता इथे पहा, Q² ला 2 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, एक इव्हन नंबरच मिळणार आहे. म्हणजे P² काय झाला, P² हा एक इव्हन नंबर झाला. आता P चा स्क्वेअर इव्हन आहे, लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. जर इथे P² एक इव्हन नंबर आहे तर P काय असेल, जर स्क्वेअर नंबर हा इव्हन असेल तर त्याचा स्क्वेअर रूट सुद्धा इव्हन असतो. फॉर एक्झाम्पल, आता हे पहा, इथे 16 कशाचा स्क्वेअर आहे, और 16 चा स्क्वेअर रूट काय आहे,
4 आहे, बरोबर. 16 काय आहे, एक इव्हन नंबर आहे, त्याचा स्क्वेअर रूट सुद्धा एक इव्हन नंबरच येतो. आता इथे 4 घेऊयात. 4 काय आहे, एक इव्हन नंबर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे. सो 2 हा काय आहे, इव्हन नंबर आहे. म्हणजे जर एखादा नंबरचा इथे पी स्क्वेअर हा इव्हन आहे, तर त्याचा स्क्वेअर रूट म्हणजेच पी सुद्धा एक इव्हन नंबरच असणार आहे. सो पी इज ऑल्सो इव्हन, मीन्स 2 इज अ फॅक्टर ऑफ पी. जर पी, आता हे पहा, पी स्क्वेअर इव्हन आहे तर पी सुद्धा इव्हन असणार, आणि पी हा इव्हन आहे तर त्याचा फॅक्टर हा 2 असणार. कोणत्याही इव्हन नंबरचा फॅक्टर 2च असतो. आता इव्हन नंबर कोणता आहे, फर्स्ट इव्हन नंबर आहे 2. 2 चा फॅक्टर सांगा मला. 2 इंटू 1, 2 आणि 1 हे झाले फॅक्टर्स, बरोबर. आता नेक्स्ट त्याचप्रमाणे 4 घ्या. 4 ला आपण 2 इंटू 2 राईट करू शकतो. 6 ला 2 इंटू 3 राईट करू शकतो. 8 ला 2 इंटू 4 राईट करू शकतो. म्हणजे कोणताही इव्हन नंबर घ्या त्याचा फॅक्टर हा 2 असतो, बरोबर. मग इथे आपण पी ला 2 इंटू समथिंग घेऊ शकतो, हो की नाही. आता पी च्या जागी जर आपण 6 टाकलं तर काय येणार, 6 म्हणजेच काय, 2 इंटू 3. जर पी च्या जागी 8 ठेवलं तर 8 म्हणजेच काय येणार, 2 इंटू 4. त्याचप्रमाणे आता इथे पी आहे की नाही, आणि पी चा 2 हा फॅक्टर आहे. मग पी इज इक्वल टू 2 इंटू समथिंग. समथिंग म्हणजेच आपण टी घेऊयात, बरोबर. म्हणजेच पी इज इक्वल टू काय झालं, 2t. क्लिअर. आता मग पी स्क्वेअर काय होणार, पी स्क्वेअर होणार 2t स्क्वेअर. 2t स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आहे आणि t चा पण आहे, म्हणजेच 4t स्क्वेअर. पी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, 4t स्क्वेअर. आता इथे पहा, पी स्क्वेअर, पी स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे, 4t स्क्वेअर. मग पी स्क्वेअरच्या जागी आपण 4t स्क्वेअर राईट करूयात. सो 2q स्क्वेअर हे जे इक्वेशन आहे की नाही ते ऍज इट इज इथे खाली राईट करून घेऊयात. 2q स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर म्हणजेच 4t स्क्वेअर आलेला आहे आपलं. आता हे पहा, इथे हा जो क्यू आहे ना त्याला एकट्याला इकडे ठेवूयात आणि 2 ला पाठवूयात इकडे. इकडे गेल्यावर ते डिव्हिजन मध्ये जाणार, बरोबर. मग काय झालेलं आहे, क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर डिवायडेड बाय 2. 2 ने 4 ला आपण डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2 आणि 2 2 जार 4. सो क्यू इज इक्वल टू काय मिळालेलं आहे आपल्याला, 2t स्क्वेअर. आता पहा, क्यू ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, क्यू स्क्वेअर ची व्हॅल्यू 2t स्क्वेअर. पहा मग कोणत्याही नंबरला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, समथिंग इंटू 2 जर आपण केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, इव्हन नंबर, हो की नाही. म्हणजेच क्यू स्क्वेअर सुद्धा काय झाला, एक इव्हन नंबर झाला. जर क्यू स्क्वेअर एक इव्हन आहे तर क्यू काय असणार आहे, क्यू सुद्धा इव्हन असणार आहे. आताच इथं आपण पाहिलं होतं, कोणत्याही इव्हन नंबरचा स्क्वेअर रूट हा इव्हनच असतो, किंवा उलट म्हणा तुम्ही की कोणत्याही इव्हन नंबरचा स्क्वेअर हा इव्हनच असतो. मग जर स्क्वेअर इव्हन आहे तर क्यू स्क्वेअर जर इव्हन आहे तर क्यू हा सुद्धा इव्हन आहे, आणि जर क्यू इव्हन आहे तर त्याचा 2 हा फॅक्टर असणार आहे, बरोबर. आणि इथे सुरुवातीला आपण काय म्हटलं होतं की पी आणि क्यू यांचा 1 शिवाय दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नाही. आणि इथे हे पहा, स्टेटमेंट 1 मध्ये आपण प्रूफ केलेला आहे की पी चा 2 हा फॅक्टर आहे, त्याचप्रमाणे क्यू चा सुद्धा 2 हा फॅक्टर आहे. मग हे जे स्टेटमेंट आपण इथे राईट केलेलं आहे ते स्टेटमेंट तर रॉंग झालं, कॉन्ट्राडिक्शन इथे आपल्याला मिळालेला आहे. सो फ्रॉम द स्टेटमेंट 1 and 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी अँड क्यू बोथ. आपण इथे रूट 2 ला पी अपॉन क्यू घेतलं होतं, जिथे पी आणि क्यू यांचा 1 शिवाय कोणताही कॉमन फॅक्टर नव्हता. पण जसं आपण प्रूफ करत गेलो तसं आपल्याला इथे सापडलेलं आहे की पी चा 2 हा फॅक्टर आहे, क्यू चा 2 हा फॅक्टर आहे, दोघांचाही 2 हा फॅक्टर आहे, 1 शिवाय 2 सुद्धा फॅक्टर आहे. सो दिस इज कॉन्ट्राडक्टरी बिकॉज, कॉन्ट्राडक्टरी म्हणजे विरोधाभास झाला की नाही, जे आपण म्हटलं होतं त्याच्या विरुद्ध झालेलं आहे. दिस इज कॉन्ट्राडक्टरी बिकॉज इन पी अपॉन क्यू वी हॅव अज्युम्ड दॅट पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. So our assumption that root 2 is rational is wrong. Root 2 is irrational number. अशाच पद्धतीने आपण रूट 3, रूट 5, रूट 7 प्रूफ करू शकतो की हे इररॅशनल नंबर्स आहेत. एखादा इररॅशनल नंबर
इररॅशनल नंबर आहे हे प्रूव्ह करण्याची हीच मेथड आहे. सो ही मेथड व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला एकदा पाहिल्यानंतर कळालं नसेल तर मी तुम्हाला सांगेन की पुन्हा एकदा पहा, तुम्हाला नक्की कळणार की कशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आय होप तुम्हाला इथे इररॅशनल नंबर्स व्यवस्थित कळलेले आहेत. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.2 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. त्याही आधी इररॅशनल नंबर्सचे काही फॅक्ट्स जाणून घेऊयात. ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ अ रॅशनल नंबर विथ इररॅशनल नंबर इज अन इररॅशनल नंबर. काय दिलेलं आहे हे सोप्या भाषेत सांगते. हे पहा, एक रॅशनल नंबर आहे, एक इररॅशनल नंबर आहे. दोघांचं ऍडिशन केलं तर आपल्याला जो नंबर मिळेल, जे आन्सर मिळेल तो एक इररॅशनल नंबर असणार आहे. एक रॅशनल नंबर, एक इररॅशनल नंबर, दोघांचं सबट्रॅक्शन केलं, जे आन्सर मिळेल तो नंबर एक इररॅशनल नंबर असणार आहे. आता नेक्स्ट फॅक्ट, multiplication or division of non-zero rational number with irrational number is also an irrational number. आता इथे लक्षात घ्या, नॉन झिरो हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. जर एखादा नॉन झिरो रॅशनल नंबर, झिरो हा काय आहे, रॅशनल नंबर आहे, पण झिरोला सोडून जे इतर रॅशनल नंबर्स आहेत त्यांच्याबद्दल बोललेलं आहे इथे. जर एखादा नॉन झिरो रॅशनल नंबर आणि एक इररॅशनल नंबर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं किंवा डिव्हिजन केलं तर आपल्याला जे आन्सर मिळतं तो एक इररॅशनल नंबर असतो. क्लिअर झालं? आता हे जे फर्स्ट 2 क्वेश्चन्स आहेत ना, हे सॉल्व्ह करते वेळी हे काय फॅक्ट्स मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला बरोबर लक्षात येणार आहे. हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, शो दॅट 4√2 इज अन इररॅशनल नंबर. आता इथे 4√2 म्हणजे काय दिलेलं आहे इथे, 4 आणि रूटच्या मध्ये कोणतं साईन आहे का, कोणतंच नाही की नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, म्हणजे 4 मल्टिप्लाय होतोय √2 ला. आता आपल्याला माहितीये की 4 काय आहे, एक रॅशनल नंबर आहे, √2 काय आहे, एक इररॅशनल नंबर आहे. मग इथेच आपण सांगू शकतो की एक रॅशनल नंबर, एक इररॅशनल नंबर यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला जे आन्सर मिळतं ते एक इररॅशनल नंबर असतं. बरोबर? पण इथे त्यांनी आपल्याला शो करायला सांगितलंय, प्रूफ करायला सांगितलंय. मग चला प्रूफ करून दाखवूयात त्यांना. सो आता आपण असं अज्युम करूयात की आपल्याला माहितीये 4√2 हा काही रॅशनल नंबर नाही, हा इररॅशनल नंबरच आहे. पण आपल्याला शो करायला सांगितलंय म्हणून आपण असं अज्युम करूयात की ठीक आहे बाबा, हा एक रॅशनल नंबर आहे. लेट अस अज्युम दॅट 4√2 इज अ रॅशनल नंबर. आणि जर का हा रॅशनल नंबर आहे तर त्याला आपण P/Q फॉर्म मध्ये नक्कीच राईट करू शकतो. रॅशनल नंबर आपण P/Q न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर या फॉर्म मध्येच राईट करतो. बरोबर? आता इथे P/Q हा रिड्युस्ड फॉर्म आहे. रिड्युस्ड फॉर्म म्हणजे P आणि Q चा 1 वगळता दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नाही. P आणि Q काय आहेत, इंटिजर्स आहेत. Q काय आहे, एक नॉन झिरो नंबर आहे. याच स्टेटमेंटला वेअर P अँड Q आर इंटिजर्स अँड Q इज नॉट इक्वल टू 0, याच स्टेटमेंटला तुम्ही असं सुद्धा राईट करू शकता, P अँड Q बिलॉंग टू I म्हणजे इंटिजर अँड Q इज नॉट इक्वल टू 0. आता हे एक इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. एक इक्वेशन आपण सॉल्व्ह करूयात. 4√2 म्हणजे काय, तर 4 मल्टिप्लाय होतोय √2 ला. मग या 4 ला आपण पाठवूयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो P/Q डिवायडेड बाय 4 होणार. ते सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला P/4Q असा आन्सर मिळेल. हे पहा, आता 4 ला आपल्याला पाठवायचं इकडे, मग लेफ्ट हँड साईडला √2 एकटा शिल्लक राहणार इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 4P/4Q. आता P/4Q हे कसं आलं, बऱ्याचशा मुलांना माहिती असणार आहे. खूप हुशार आहात तुम्ही, हो ना. हे आपण कसं केलं हे माहितीये, पण काही मुलं अशी आहेत की त्यांना हे काय झालं हे कळलेलं नाहीये. मी तर सांगितलं की 4 जेव्हा त्याची साईड चेंज करणार तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार, म्हणजेच P/Q डिवायडेड बाय 4 होणार. पण इथे तर मी वेगळंच लिहिलंय, P/4Q लिहिलंय. हे कसं काय आलं, तर हे पहा, समजून सांगते मी तुम्हाला. मी काय म्हणालं, लेफ्ट हँड साईडला √2 एकटा राहणार इज इक्वल टू इकडे P/Q ला 4 डिवाइड होणार आहे. आता 4 चा कोणताच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. जेव्हा दोन फ्रॅक्शन्सचं आपण डिव्हिजन परफॉर्म करत असतो तेव्हा आपल्याला रेसिप्रोकल करावं लागतं. रेसिप्रोकल म्हणजे काय, तर डिनॉमिनेटर जाणार न्यूमरेटरच्या जागी, न्यूमरेटर जाणार डिनॉमिनेटरच्या जागी आणि डिव्हिजनचं होणार मल्टिप्लिकेशन. हे पहा अशा प्रकारे. ओके नाही. आता पहा, सॉल्व्ह करा. P/1 1P, 1P म्हणजेच P. Q इंटू 4 काय झालं, 4Q. आलं की नाही, तेच आपण इथे केलंय. कळालं? √2 इज इक्वल टू P/4Q कसं आलं. आता हे पहा, आपल्याला तर माहित आहे
की √2 हा एक इरॅशनल नंबर आहे. आपण ते प्रूफ सुद्धा केलेलं आहे, बरोबर. मग एक इरॅशनल नंबर इज इक्वल टू हा काय आहे, एक रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर कसं काय आहे, तर पहा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये राईट केलाय. पी इंटीजर आहे, क्यू इंटीजर आहे, 4 काय आहे, 4 पण इंटीजर आहे. इंटीजर इंटू इंटीजर केलं की आपल्याला आन्सर इंटीजरच मिळतं. म्हणजे पी 4 अपॉन क्यू हा एक रॅशनल नंबर आहे. √2 हा इरॅशनल नंबर आहे, बरोबर. सिन्स पी अँड क्यू आर इंटीजर्स, पी अपॉन 4q इज अ रॅशनल नंबर. √2 इज इक्वल टू, मग रॅशनल नंबर आहे पी अपॉन क्यू 4q, पी अपॉन 4q हा काय आहे, एक रॅशनल नंबर आहे. √2 काय आहे, एक इरॅशनल नंबर आहे. मग हे विरोधाभास झाला की नाही. रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर इज इक्वल टू रॅशनल नंबर, असं कसं काय राईट करू शकतो आपण, हे तर पॉसिबल नाही आहे. बट वी नो दॅट √2 इज अन इरॅशनल नंबर, सो आर अझम्पशन इज रॉंग. मग आपण जे अझम्पशन केलं होतं ते रॉंग होतं. काय अझम्पशन केलं होतं की 4√2 हे हा एक रॅशनल नंबर आहे. कसं काय रॅशनल नंबर आहे, इथे पहा √2 इरॅशनल नंबर आहे, इज इक्वल टू रॅशनल नंबर आलं. कसं पॉसिबल आहे, इरॅशनल नंबर इज इक्वल टू रॅशनल नंबर, पॉसिबलच नाही. सो आपण हे जे अझम्पशन केलेलं होतं ते रॉंग होतं. 4√2 हा एक इरॅशनल नंबर आहे. क्लिअर झालं. आणि तुमची प्रॉपर्टी जी मी याआधी तुम्हाला सांगितली लक्षात आली का, एखादा रॅशनल नंबर 4 रॅशनल नंबर आहे आणि एक इरॅशनल नंबर, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला जो नंबर मिळतो तो एक इरॅशनल नंबरच असतो, तो रॅशनल नंबर होऊ शकत नाही. प्रूफ झालं की नाही इथे, 4√2 इज अन इरॅशनल नंबर. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात. प्रूफ दॅट 3 + √5 इज अन इरॅशनल नंबर. आता हा एक इरॅशनल नंबरच आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच फॅक्ट सांगितलं होतं, आठवतंय ना. एक रॅशनल नंबर 3 काय आहे, रॅशनल नंबर आहे. √5 काय आहे, इरॅशनल नंबर आहे. जेव्हा एक रॅशनल नंबर आणि एक इरॅशनल नंबर दोघांची ऍडिशन आपण करतो तेव्हा जे आन्सर मिळतं तो एक इरॅशनल नंबरच असतो, असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. पण त्यांनी आता इथे प्रूफ करायला सांगितलंय. मग चला प्रूफ करूयात. आपण असं म्हणूयात की ठीक आहे बाबा, हा एक इरॅशनल नंबर नसून रॅशनल नंबरच आहे. लेट अस अज्युम दॅट 3 + √5 इज अ रॅशनल नंबर. जर का हा रॅशनल नंबर आहे तर त्याला आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो, जिथे पी आणि क्यू हे इंटीजर्स आहेत आणि त्याचबरोबर क्यू हा 0 नाहीये. त्यालाच तुम्ही असेही राईट करू शकता, पी अँड क्यू बिलॉंग टू आय अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0. आता हे इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात. √5 ला एकट्याला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात, 3 ला पाठवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. 3 इथे 3चं साईन आहे प्लस, तो जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा मायनस मध्ये चेंज होणार. सो चला √5 ला एकट्याला लेफ्ट हँड साईडला ठेवूयात, इज इक्वल टू पी अपॉन क्यू. 3 इकडे जाईल तेव्हा मायनस मध्ये चेंज होणार, सो -3. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. कसं सॉल्व्ह करणार, 3 ला तर काही डिनॉमिनेटर नाहीये, सबट्रॅक्शन करायचंय की नाही. ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, आपल्याला माहितीये, बरोबर. मग आता आपल्याला हे सबट्रॅक्शन करता येणार आहे. चला करूयात. आता सबट्रॅक्शन करण्यासाठी डिनॉमिनेटर मात्र आपल्याला कॉमन लागतो. इथे क्यू आहे, इथे 1 आहे. मग 1च्या इथे आपण क्यू आणू शकतो, बरोबर. कसं आणणार, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही क्यू ने मल्टिप्लाय करून 1 इंटू क्यू काय येणार, क्यू ओनली. आणि 3 इंटू क्यू काय येणार, 3q. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. हे पहा, p - 3q डिनॉमिनेटर मध्ये क्यू, कारण इकडे क्यू इकडे क्यू कॉमन झालं ना. सबट्रॅक्शन करतो तेव्हा आपण अशाच प्रकारे करत असतो, दोन फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करतो तेव्हा आधी काय करतो, डिनॉमिनेटर कॉमन करून घेत असतो. इकडे क्यू केला, इकडे ऑलरेडी क्यू होता, सो कॉमन झाला क्यू, म्हणून ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण इथे क्यू राईट केलेला आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. इथे p - 3q, pq हे एक इंटीजर्स आहेत, आपल्याला माहिती आहे, बरोबर. त्याचबरोबर आता इथे -3q आहे, q इंटीजर आहे, -3 इंटीजर आहे. इंटीजरला इंटीजर बरोबर मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर एक इंटीजरच येतं, बरोबर. मग इथे p मायनस एक इंटीजर, आन्सर काय येणार आहे, इंटीजरच येणार आहे. न्यूमरेटर मध्ये इंटीजर, डिनॉमिनेटर मध्ये इंटीजर, दोन्हीकडे इंटीजर म्हटल्यावर हा नंबर काय झाला, एक रॅशनल नंबर झाला. आणि √5 हा एक इरॅशनल नंबर आहे, बरोबर. मग इरॅशनल नंबर इज इक्वल टू रॅशनल नंबर कसं काय पॉसिबल आहे, अजिबात पॉसिबल नाही. म्हणजे चला आता आपण इथे नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. सिन्स p अँड q आर इंटीजर्स, सो p - 3q अपॉन q इज अ रॅशनल नंबर, बरोबर. सो √5
इज इक्वल टू रॅशनल नंबर. असं पॉसिबल आहे का? पॉसिबलच नाहीये, हो की नाही? सो बट वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे √5 इज अन irrational number. So our assumption is wrong. 3 plus √5 is an irrational number, not rational number. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. रिप्रेझेंट द नंबर्स √5 अँड √10 ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनवर आपल्याला √5 आणि √10 रिप्रेझेंट करायला सांगितलेले आहेत. याच टाईपचे क्वेश्चन्स आपण क्लास 8 मध्ये असताना सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत पायथागोरस थिअरम यूज करून. आठवलं का? √2 नंबर लाईनवर रिप्रेझेंट केला होता, त्यानंतर √7. त्याच टाईपचा हा क्वेश्चन आहे. आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. त्यासाठी हे पहा, आता इथे एक नंबर लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीने. आता इथे नंबर लाईनवर प्रत्येक युनिट हे मी सेम मेजरचे घेतलेले आहेत. असं नाही की 0 पासून 1 वेगळं डिस्टन्स, 1 पासून 2 वेगळं डिस्टन्स, असं नाही. प्रत्येक युनिट सेम इक्वल आपल्याला घ्यायचं आहे. नंबर लाईनवर अशा प्रकारे आपण इथे 0, आता आपल्याला काय सांगितलंय? √5 ड्रॉ करायला सांगितलंय की नाही. मग √5 इतके मेजर शो करण्यासाठी √5 कुठं असणार आहे? पॉझिटिव्ह नंबर्सकडे, बरोबर. मग आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स इथे जास्त घेतलेले आहेत आपण. त्यासाठी हा 0, इकडे 1, 2, 3 आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला नेगेटिव्ह नंबर्स. आता हे पहा, नंबर लाईनवर √5 आपल्याला शो करायचा आहे. तुम्हाला माहित आहे की इथे हा जो 2 आहे, 2 म्हणजेच काय आहे? 2 म्हणजेच √4 आहे, बरोबर. आणि 3 म्हणजे काय आहे? 3 म्हणजे आहे √9, हो की नाही. 4चा स्क्वेअर रूट आहे 2 म्हणजेच √4 आणि 9चा स्क्वेअर रूट आहे 3, मग 3 म्हणजेच √9. आता √5 आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इथे √4च्या मदतीने आपण फार इझिली √5 ड्रॉ करू शकतो, हो की नाही. मग चला, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आता स्टेप्स, सोल्युशन कसं राईट करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याही आधी आपण नंबर लाईनवर कशा प्रकारे आपल्याला √5 शो करता येणार आहे ते समजून घेऊयात. इथे √4 आहे. मी आत्ताच तुम्हाला म्हणाले √4च्या मदतीने आपण √5 फार इझिली शो करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इथे √4 आहे की नाही, मग त्या √4वर एक परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. परपेंडिक्युलर का ड्रॉ करायचं आहे? कारण आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे इथे, त्यामुळे. आणि त्या राईट अँगल ट्रायंगलच्या मदतीने, राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थिअरम यूज होतो, हो की नाही. मग त्या राईट अँगल ट्रायंगलच्या मदतीने पायथागोरस थिअरम यूज करून आपण √5 फार इझिली इथे शो करू शकतो. √5 हे किती डिस्टन्स आहे ते आपल्याला राईट अँगल ट्रायंगलच्या मदतीने फाइंड आउट करता येणार आहे. आता हे पहा, √4वर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. म्हणून √4च्या इथे सेंटर पॉइंट, प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट इथे √4वर आपण ठेवलेला आहे. आणि 90 डिग्री, हे पहा इथे आहे 90 डिग्री, ओके. सो आता आपण इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. झाला? एक परपेंडिक्युलर इथे आपला ड्रॉ करून झालेला आहे. या पॉइंटला आपण नाव देऊयात ए. इथे 0 आहे की नाही, 0ला आपण म्हणूयात O. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचे आपल्याला? तर तुम्हाला माहिती आहे की हाईट आपण कायम जेव्हा कधी आपल्याला अशा प्रकारे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर शो करायचे असतात तेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतो. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये कोणती साईड किती घ्यायची? आता बेस जो आहे तो आपण √4 घेतलाय. जसं की मी तुम्हाला म्हणाले की √4च्या मदतीने आपण √5 फार इझिली ड्रॉ करू शकतो. मग बेस आपण काय घेतलेला आहे? इथे 2 घेतलाय, और वी कॅन से √4 म्हणजेच 2. सो आता हा झाला बेस. मग हाईट किती घ्यायची? हाईट नेहमी कायम कधीही जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर शो करायला सांगितलं जातं आणि तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा असतो नंबर लाईनवर, तेव्हा हाईट कायम 1 युनिट इतकी घ्यायची. मग आता 1 युनिट कुठे होतं? तर नंबर लाईनवर हे पहा, जे आपण 1 युनिटचा डिस्टन्स घेतलेला आहे की नाही तेच डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा, 1 युनिट इतका डिस्टन्स घेतलं. आता पॉइंट ए वर कंपासचे टोक ठेवूयात आणि इथे एक आर्क ड्रॉ करूयात. आर्क ड्रॉ करून झाला. या आर्कचा जो इथे इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊयात बी. पॉइंट बी आणि पॉइंट ओ जॉईंट करूयात.
आता हा जो हायपोटेनियस OB आपल्याला मिळालेला आहे तो किती असणार आहे, तो असणार आहे √5. कसं काय √5 ते मी तुम्हाला सांगते. आता हे डिस्टन्स आपण किती घेतलं, 1 युनिट इतकं डिस्टन्स घेतलं. आणि हे पहा, इथे गोंधळ करायचं नाही. इथलं डिस्टन्स आपण किती घेतलेलं आहे बेसचं, तर 2 इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे, 1 नाही. हे पहा 2 इतकं डिस्टन्स आपण OAचं घेतलेलं आहे. आणि हे डिस्टन्स आहे 1. आणि जो हायपोटेनियस आपल्याला इथे मिळालेला आहे OB तो आपल्याला √5 मिळालाय. √5 कसं काय मिळालंय ते आता मी तुम्हाला सांगते. हे पहा, मी जसं तुम्हाला म्हटलं की पायथागोरस थिअरम आपण यूज करतो. मग आता हे पहा, इथे पायथागोरस थिअरम काय आहे, तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग आपल्याला हायपोटेनियस √5 कसं काय मिळालेलं आहे ते पाहायचंय की नाही. मग आपण काय करूयात, OB स्क्वेअर, हायपोटेनियस आहे OB, सो OB स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. कळलं. आता OB स्क्वेअर ॲज इट इज ठेवूयात. OA ची लेंथ किती आहे, किती घेतलेली आहे आपण, तर 2 युनिट्स इतकी घेतलेली आहे की नाही. म्हणून इथे आपण राईट करूयात आता 2 स्क्वेअर, कारण OA चा स्क्वेअर म्हटलेला आहे म्हणून 2 स्क्वेअर. आता AB ची लेंथ किती घेतलेली आहे, 1 युनिट, AB चा स्क्वेअर म्हणून 1 स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती, 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर किती 1, 4 प्लस 1 किती झालं, 5 झालं. ओके. मग आता इथे आपल्याला OB स्क्वेअर किती मिळालेला आहे, 5. पण आपल्याला OB स्क्वेअर हवाय का, नाही, आपल्याला OB हवाय. OB हा हायपोटेनियस आहे की नाही, मग आपल्याला OB हवा आहे. मग काय करूयात, दोन्ही साईडला आपण रूट घेऊयात, स्क्वेअर रूट घेऊयात, कारण आपल्याला OB हवाय. स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला. तुम्हाला माहिती आहे की रूट आणि स्क्वेअर एकत्र राहत नाहीत, ते एकमेकांना कट करतात. इथे कट झालं, काय शिल्लक राहिलेला आहे OB. मग OB किती मिळाला आपल्याला, √5. कळालं. हा जो आपल्याला हायपोटेनियस मिळालेला आहे OB तो √5 आपल्याला इथे मिळालेला आहे. आता हे जे आपल्याला √5 हायपोटेनियस √5 मिळालेला आहे, हे डिस्टन्स किती आहे OBचं √5 ते आपल्याला नंबर लाईनवर शो करायचं आहे, बरोबर. मग नंबर लाईनवर शो करण्यासाठी काय करावं लागणार, कंपास घ्यावा लागणार. कंपासचे एक टोक आपण ठेवूयात पॉइंट O वर आणि दुसरं टोक इकडे B वर. हे जे डिस्टन्स आहे ते आपण कंपासमध्ये घेऊयात. आता हे डिस्टन्स अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये आणि नंबर लाईनवर काय करायचं, आपल्याला एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला आता इथे मिळालेला आहे, याला नाव देऊयात आपण C. ओके. ही आपली लाईन L. इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव दिलं आपण C. मग हे जे डिस्टन्स आहे ते किती आपल्याला मिळालेलं आहे, ते मिळालेलं आहे, हे पहा, हे डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे √5. ओके. आता हे पहा, इथे इतकाच आर्क न ड्रॉ करता आपण कंप्लीट आर्क इथे अशा प्रकारे ड्रॉ करूयात. ओके. हे जे डिस्टन्स आपल्याला मिळालंय ते मिळालेलं आहे √5. आता मुलांनो, नंबर लाईनवर आपण √5 शो केलेला आहे, रिप्रेझेंट केलेला आहे. पण तो कसा आपण फाइंड आउट केला नंबर लाईनवर √5, त्याच्या स्टेप्स, त्याचं सोल्युशन आपल्याला राईट करावं लागणार आहे की नाही. मग हे पहा, अशा प्रकारे तुम्ही सोल्युशन राईट करायचं आहे. चला, आता आपण नंबर लाईनवर √10 ड्रॉ करूयात. कशा प्रकारे करता येणार आहे आता आपल्याला, हे पहा, इथे 2 म्हणजेच काय आहे मी तुम्हाला सांगितलं, 2 म्हणजेच √4 आहे, बरोबर. आणि 3 म्हणजे काय आहे, 3 म्हणजे आहे √9. ओके. आता 3च्या पुढे असणार आहे √10, √9च्या पुढे √10 असणार. आता √9च्या मदतीने आपण फार इझिली मग √10 ड्रॉ करू शकतो की नाही. मग काय करायचं आहे, आपल्याला प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने काय करणार, मग आपण इथे 3 वरून पॉइंट 3 वर प्रोट्रॅक्टरचा सेंटर ठेवणार. ओके. सेंटर ठेवल्यानंतरनं हे पहा, इथे सेंटर पॉइंट आहे 3चा, इथून इथे आहे 90 डिग्री. सो एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. ओके. एक परपेंडिक्युलर इथे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. याला नाव देऊयात P.
इथे हा जो पॉइंट आहे ना 3च्या इथला त्याला आपण नाव दिलेलं आहे पी आणि इथे हा जो 0 आहे ना याला नाव देऊयात ओ. आता तुम्हाला माहिती आहे पॉइंट ओ पासून पॉइंट पी किती आहे 3 और वी कॅन से रूट 9. ओके, रूट 9च्या मदतीनेच आपल्याला रूट 10 ड्रॉ करायचं आहे. सो काय करणार मग आता आपण ओ पी 3 आहे 3 युनिट्स. नंबर लाईनवर मी कशा प्रकारे नंबर्स घेतलेले आहेत इथे 0 1 2 3 आणि पुढे 4 प्रत्येक युनिट सेम मेजरचं आपल्याला घ्यायचं आहे. अजिबात मेजर डिस्टर्ब करायचं नाही आहे. प्रत्येक युनिट इक्वल मेजरचंच असलं पाहिजे. सो आता नेक्स्ट स्टेप ओ पी आपला आहे 3 युनिट्स. आता राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करायचा आहे म्हटल्यावर बेस झाला 3 युनिट्स. हाईट किती घ्यायची आहे जसं मी याआधी सांगितलेलं आहे की जेव्हा कधी आपल्याला एखादा इरॅशनल नंबर लाईनवर ड्रॉ करायचा असतो आणि मग नंबर लाईनवर राईट अँगल ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचा असतो तेव्हा जी हाईट आहे ना ती आपल्याला कायम 1 युनिट इतकीच घ्यायची असते. सो चला आपल्याला काय करायचं आहे मग कंपास घ्यायचा आहे. कंपासच्या मदतीने 1 युनिट हे डिस्टन्स किती आहे ते पाहायचं आहे. हे पहा इतकं आहे की नाही. मग पॉईंट पी वर जिथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे त्या पॉईंट पी वरून आपल्याला या परपेंडिक्युलरवर एक आर्क ड्रॉ करायचा आहे. या आर्कचं डिस्टन्स किती आहे या आर्कचं डिस्टन्स आहे 1 युनिट इतकं. ओके, ओ पासून पी आहे 3 युनिट्स. पी पासून इथे हा जो आपण आर्क ड्रॉ केलेला आहे त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात आर. पी पासून आर हे डिस्टन्स आहे 1 युनिट. आता काय करायचं आपल्याला पॉइंट ओ पासून पॉइंट आर पर्यंत एक लाईन ड्रॉ करायची आहे और वी कॅन से सेगमेंट. हे पहा इथून पॉइंट ओ पासून पॉइंट आर पर्यंत. ओके, आता हे जे डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे ते आहे रूट 10. कशा पद्धतीने हे रूट 10 येणार आहे तर तुम्हाला माहिती आहे इथे ट्रँगल ओ पी आर राईट अँगल ट्रँगल आहे. यातला अँगल पी 90 डिग्रीचा आहे म्हणजे इथे आपण राईट अँगल ट्रँगलसाठी कोणता थिअरम यूज करतो पायथागोरस थिअरम. हो की नाही. पायथागोरस थिअरमने आपल्याला हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे ते मिळतं. ओके, कोणता आहे तो फॉर्म्युला हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग आपला हा जो रूट 10 हायपोटेन्यूस आलेला आहे तो रूट 10च आहे का ते कसं आपण चेक करतो तर पायथागोरस थिअरम यूज करून. हो की नाही. मग त्यामध्ये हायपोटेन्यूस आहे ओ आर. सो ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. बरोबर, हायपोटेन्यूस रूट 10च आहे का ते चेक करतोय आपण. म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये काय राईट करणार ओ आर स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू ओपी किती आहे ओपीची लेंथ आहे की नाही आपल्याकडे ओपीची लेंथ आहे 3 युनिट्स. सो 3 ओपी आहे 3 मग 3चा स्क्वेअर प्लस पी आर किती आहे पी आर 1 युनिट. सो पी आरचा स्क्वेअर मग 1चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9 1चा स्क्वेअर 1 9 प्लस 1 किती झाले 10. ओके, सो ओ आर स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे 10. आपल्याला ओ आर स्क्वेअर नको आहे ओ आरचा स्क्वेअर हवाय का नाही आपल्याला ओ आर हवा आहे की नाही. मग काय करणार आपण दोन्ही साईडला काय करणार रूट घेणार. हो की नाही. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइड्सला स्क्वेअर रूट घेतल्यानंतरनं स्क्वेअर आणि रूट कट होऊन जाणार ओ आरचं. बरोबर, रिमेनिंग काय राहणार फक्त ओ आर. सो ओ आर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला रूट 10. ओ आर काय आहे पहा हायपोटेन्यूस आहे. कशा पद्धतीने ओ आर रूट 10 आपण इथे हे डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे. आता आपल्याला नंबर लाईनवर रूट 10 शो करायचं आहे. मग त्यासाठी काय करणार आहोत आपण तर कंपास घेणार. कंपासचं एक टोक ठेवणार पॉइंट ओ वर आणि दुसरं टोक ठेवणार पॉइंट आर वर. ओके, हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे ते आहे रूट 10. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की मॅम आपण जर एक काम केलं की रुलरच्या मदतीने आपण पाहिलं किती आहे हे डिस्टन्स आणि तेवढंच इथे आपण ड्रॉ केलं तर चालणार आहे का तर अजिबात नाही. काय करायचं आपल्याला कंपल्सरी कंपासचाच यूज करायचा आहे. सो कंपास घ्यायचं पॉइंट ओ वर कंपासचं एक टोक ठेवायचं दुसरं टोक ठेवायचं आहे आर वर. जे डिस्टन्स आहे ते व्यवस्थित ठेवायचं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आणि तिथून ड्रॉ करायचं आहे एक आर्क.
आता हा जो आर्क आपण इथे ड्रॉ केलेला आहे नंबर लाईनवर, तो काय आपल्याला शो करतो? हे जे डिस्टन्स आहे ना ओ पासून या पॉइंट पर्यंतचं, ते डिस्टन्स आहे √10. किती आहे? √10 इतकं डिस्टन्स आहे. या पॉइंटला, या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात क्यू. ओके, सो ओ क्यूचं डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे √10. पाहिलं किती इझी आहे. चला आता याचं सोल्युशन राईट करूयात. कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन राईट करता येणार आहे तेही व्यवस्थित समजून घ्या. Question number 4. Write any 3 rational numbers between the 2 numbers given below. 2 नंबरच्या मधले 3 रॅशनल नंबर्स आपल्याला राईट करायला सांगितलेले आहेत. तुम्हाला माहितीये का गंमत? 2 नंबर्सच्या मध्ये इन्फिनाइट नंबर्स असतात. हे पहा, आपली ही नंबर लाईन तुम्हाला माहितीच आहे. ही नंबर लाईन 0च्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. 0 पासून 1 पर्यंत, 0 नंतर लगेच 1 येतो आपल्याला माहितीये, 1 नंतर लगेच 2, 2 नंतर लगेच 3. पण 0 पासून 1च्या मध्ये, 0 आणि 1च्या मध्ये इन्फिनाइट नंबर्स आहेत. 1 पासून 2, 1 नंतर लगेच 2 येतो आपल्याला माहितीये, पण या 2 नंबर्सच्या मध्ये सुद्धा इन्फिनाइट असंख्य असे नंबर्स आहेत. पाहायचंय तुम्हाला कसं? हे पहा, 1 आणि 2, 1 आणि 2 या दोघांच्या मध्ये किती नंबर्स येतील? आता मी ते सांगू शकणार नाही, कारण की इन्फिनाइट नंबर्स येतात. आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. आता हे पहा, 1 आणि 2, 1 आणि 2 या दोघांच्या मधले नंबर्स आता आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, आता 1 लाच आपण 1.0 राईट करू शकतो, करूच शकतो. 2 ला 2.0 असं राईट करू शकतो, हो की नाही? आता 1.0 च्या नंतर न येणार 1.1, नंतर ना 1.2, 1.3, 1.4, 1.5, 1.6, 1.7, 1.8, 1.9. पहा, 1 पासून 2 पर्यंतच इतके सगळे नंबर्स झाले. आता आणखीन एक गंमत तुम्हाला मी सांगते. हे पहा, आता हे जे 2 नंबर्स आहेत ना, 1.1 आणि 1.2 या 2 नंबर्सच्या मध्ये सुद्धा इन्फिनाइट नंबर्स आहेत. आता फक्त हेच 2 नाही बरं का, तुम्ही 1.2 पासून 1.3 पर्यंत घ्या, 1.4 पासून 1.5 पर्यंत घ्या नंबर्स. प्रत्येक 2 नंबर्सच्या मध्ये इन्फिनाइट नंबर्स असतात. आपण एक्झाम्पल म्हणून हे 2 नंबर्स घेऊयात, 1.1 आणि 1.2 या दोघांच्या मध्ये आता पाहूयात किती नंबर्स येतील. सो हे पहा, 1.1च्या पुढे द्यायचा एक 0. हा एक 0 दिल्याने काहीच फरक पडत नाही. 1.1 म्हणजेच 1.10 आणि 1.20. ओके, आता पाहूयात किती नंबर्स येत आहेत. 1.10, 1.11, 1.12, 1.13, 1.14, 1.15, 1.16, 1.17, 1.18, 1.19 आणि नंतर ना येतं 1.20. आता हे पहा, या 2 नंबर्सच्या मध्ये किती नंबर्स येतात ते पाहूयात. सो पुढे काय करायचं आपल्याला? काम काय करायचंय? फक्त एक 0 द्यायचा आहे आणि इकडे 1.12 ना, त्याच्या पुढे पण एक 0 देऊन घ्यायचा आहे आणि मधले सगळे नंबर्स राईट करत जायचे. हे पहा, अशा प्रकारे झाले. किती नंबर्स तयार झाले पहा. 1 पासून 2 पर्यंतच किती सारे नंबर्स इथे आपल्याला मिळालेत आणि असेच आणखीन बरेच इन्फिनाइट नंबर्स आपण फाइंड आउट करू शकतो 2 नंबर्सच्या मध्ये. क्लिअर झाली कन्सेप्ट? चला आता आपण आपला फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. काय दिलेला आहे? 0.3 अँड -0.5. सो -0.5 अँड 0.3. नंबर लाईनवर नेगेटिव्ह नंबर्स इकडे असतात की नाही लेफ्ट हँड साईडला, म्हणून आपण अशा पद्धतीने इथे राईट केलंय. आणि राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर असतो म्हणून पॉझिटिव्ह नंबर आपण या साईडला राईट केला. काही फरक पडणार नाही. तुम्ही जरी हा इकडे राईट केला, हा इकडे राईट केला, काही हरकत नाही. पण तुम्हाला कळावं यासाठी आपण अशा पद्धतीने इथे राईट करून घेतलेलं आहे. हे पहा, नेगेटिव्ह नंबर आहे -0.5. यानंतरचा इकडे येणारा नंबर कोणता असणार आहे? -0.4. मग इकडे येणारा नंबर -0.3, त्याच्या इकडे -0.2, त्याच्या इकडे -0.1, त्याच्या इकडे 0. 0च्या नंतर कोणता नंबर येतो? तर 0.1, मग 0.2 आणि मग येतो 0.3. आपल्याला
किती रॅशनल नंबर्स राईट करायला सांगितलेत? फक्त 3. आणि इथे पहा आपण किती राईट केले, यातले कोणतेही 3 तुम्ही इथे आन्सर म्हणून राईट करू शकता. चला राईट करून घेऊयात. सो इथे मी राईट करून घेतलेले आहे 0.4 मायनस 0.4 मायनस 0.1 अँड 0.2. 3 rational numbers between minus 0.5 and 0.3 are these 3 numbers. Clear? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट आहे मायनस 2.3 अँड मायनस 2.33. सो चला आपण काय करूयात, राईट करून घेऊयात हे दोन्हीही नंबर्स. आता पहा इथे डेसिमल पॉइंट नंतर ना 2 डिजिट्स आहेत 3. इथे डेसिमल पॉइंट नंतर ना एकच डिजिट आहे 3. मग याच्या पुढे जर आपण 0 राईट केला तर काही बिघडणार आहे का? काहीच नाही. मग हे पहा आता 30 नंतर 31 येतो. सो मायनस 2.31 मायनस 2.32. आता इथे खरी गंमत आहे. काय गंमत आहे? हे पहा या दोन नंबर्सच्या मध्ये आपल्याला फक्त 2च नंबर्स मिळालेत, पण आपल्याला किती नंबर्स राईट करायला सांगितलेले आहेत? 3. सो मग काय करणार, तर हे 2 नंबर्स आपण घेऊयात आणि या 2 नंबर्सच्या मध्ये आणखीन किती नंबर्स येतात ते खाली राईट करूयात. किती नंबर्स येतात ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? एकच काम. 3 1 च्या पुढे लावायचं इकडे 0 आणि इथे 3 2 च्या पुढे सुद्धा लावायचं 0. हे पहा अशा पद्धतीने लावला 0 लावला 0. ओके चला आता पुढे नंबर्स राईट करत जाऊयात. मायनस 2.311 मायनस 2.312 मायनस 2.313 मायनस 2.314 आणि ब्ला 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 असं एक्सेट्रा चालूच राहणार हे नंबर्स. हो की नाही? जोपर्यंत मायनस 2.320 येत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त 3 रॅशनल नंबर्स राईट करायचे होते. आपण इतके सगळे इथे फाइंड आउट केलेले आहेत, यातले कोणतेही 3 उचलून राईट करून टाकायचे इकडे. सो आन्सर 3 रॅशनल नंबर्स बिटवीन मायनस 2.3 अँड मायनस 2.33 आर मायनस 2.31 मायनस 2.32 मायनस 2.311. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट आहे 5.2 अँड 5.3. ओके हे पहा आपल्याला काय करायचंय, 5.2 आणि 5.3 च्या मधले नंबर्स राईट करायचे. आता 5.2 नंतर लगेचच 5.3 येतो बरोबर, पण तुम्हाला माहितीये आपण यांच्या मधले नंबर्स सुद्धा राईट करू शकतो. कसं काय, तर इकडे एक 0 घ्यायचा इकडे एक 0 घ्यायचा. हे पहा हे 2 नंबर्स इकडे एक 0 इकडे एक 0 आणि यांच्या मधले नंबर्स राईट करायला चालू करायचं. सो 5.20 मग येणार 5.21 5.22 5.23 5.24 अँड सो ऑन. ओके असंच आपण 5.30 पर्यंत जाऊ शकतो. चला आपल्याला 3 नंबर्स हवेत. 3 नंबर्स यातले कोणतेही राईट करू शकतो आपण. 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 5.2 अँड 5.3 आर 5.21 5.22 5.23. लास्ट क्वेश्चन. आता मला माहितीये हा लास्ट क्वेश्चन तुमचा तुम्ही सॉल्व्ह करणार आणि तो करेक्ट सुद्धा येईल कारण खूप इझी आहे. आपल्याला आता -4.5 आणि -4.6 मधले नंबर्स हवे आहेत. त्यासाठी काय करायचं, फक्त एक 0 आपण पुढे राईट करायचा आणि मग मधले नंबर्स राईट करत जायचं. सो -4.50 नंतर येणार -4.51 -4.52 -4.53 -4.54 -4.55 त्यानंतर -4.56 असं करत करत आपण -4.60 पर्यंत पोहोचतो. चला आन्सर राईट करून टाकूया तिथे. 3 रॅशनल नंबर्स बिटवीन -4.5 अँड -4.6 आर. कोणते कोणते नंबर्स मी राईट केले हे पहा. हा एक नंबर राईट केला, त्यानंतर हा केला आणि त्यानंतर मी हा केलाय. तुम्ही कोणतेही 3 नंबर्स इथून बघून राईट करू शकता. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट 2.2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.